बुलेटिन मधली पहिलीच बातमी आहे सामच्या दणक्याची। कारण आरोग्य मंत्र्यांकडून आता सामच्या बातमीची दखल घेण्यात आली आहे। दीनानाथ रुग्णालयातील मृत्यूच्या चौकशीसाठी समिती नेमून दोषींवर कारवाई करणार अशी ग्वाही आरोग्य मंत्री आबिटकरांनी दिली आहे। मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीनं एका पेशंटला अधिक पैशाची रक्कम भरली नाही म्हणून ज्या पद्धतीनं आरोग्य सेवेच्या एकूण यंत्रणेमध्ये उशीर झाला, या घटनेच्या माध्यमातून एका बाजूला पुण्याचे डेप्युटी डायरेक्टर आणि त्यांच्या अध्यक्षतेखालच्या कमिटीला आपण त्या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याबद्दलचे आदेश दिलेत। या चौकशी समितीच्या माध्यमातून एका बाजूला हॉस्पिटलचं, दुसऱ्या बाजूला नातेवाईकांचं किंवा अन्य लोकांची सुद्धा जी म्हणणं असेल ते म्हणणं ऐकून घेतील आणि त्यानंतरचा जो अहवाल येईल त्या अहवालानंतर मात्र संबंधित हॉस्पिटलवर सुद्धा जी कायदेशीर कारवाई करणं आवश्यक आहे ते आपण कायदेशीर कारवाई करू। दरम्यान दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणावरून संजय राऊतांनी संताप व्यक्त केलाय। एका मातेचा करुण अंत होतोय, फडणवीस काय करतायत असा सवाल त्यांनी केलाय। तर संजय राऊत नेमकं काय म्हणालेत पाहूयात। एका मातेचा करुण अंत झाला, काय करता तो देवेंद्र फडणवीस सरकारला 100 दिवस झाले म्हणून भविष्याचा वेध घेत बसलेले आहेत। मला असं वाटतं की ही जी कामं आहेत गोरगरिबांची ही देवेंद्र फडणवीस यांच्या लेवलची नाही आहेत। त्यांची लेवल खूप मोठी आहे। म्हणजे अडाणी, अंबानी, टाटा, बिर्ला, ठेकेदार मोठे मोठे त्यांची कामं होत आहेत आणि त्यांची लेवल ती आहे। त्याच्यामुळे त्यांना देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या लेवलची कामं सांगायला पाहिजे। गोरगरिबांची कामं देवेंद्र फडणवीस कसे करतील? फडणवीसांनी हिंमत असेल तर करावी, हिंमत असेल तर कारवाई करावी ना। ज्या ज्या डॉक्टरांची नावं घेत आहे फिसे कुटुंब, ज्या ज्या डॉक्टरांची, बंद करावं ना। हिंमत आहे का तुमची? हिंमत फक्त विरोधी पक्षाचे कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्यापुरतीच आहे। बाकी तुमच्यात काय दम आहे? ज्या दिवशी तुमच्याकडे सत्ता नसेल, रस्त्यावर तुमच्याकडे कावळासुद्धा ढुंकून बघणार नाही आणि कावकाव करणार नाही। मी त्यांना स्पष्टपणे सांगतो की ज्या बाईंचं काल मृत्यू झाला तिचे शाप लागतील तुम्हाला। आपण पाहतोय पुण्यातल्या घटनेवर त्यांनी ट्विट केलंय। संवेदनशील सरकारचा काय धाक आहे हे रुग्णालय दाखवून दिलंय असं त्यांनी म्हटलंय। पुण्यातील मंगेशकर रुग्णालयातील घटनेवरून विजय वडेट्टीवारांनी आता सरकारवर हल्लाबोल केलेला दिसतोय। त्यांनी ट्विट केलेला आहे आणि विजय वडेट्टीवारांनी सरकारला सवालही विचारले आहेत। जर राजकारण्यांच्या निकटवर्तीयांचीच असे हाल होत असतील तर सामान्य माणसांचं काय, असा सवाल त्यांनी विचारलाय। तर पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची नोटीस मंगेशकर रुग्णालयाला बजावण्यात आली आहे। पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाची नोटीस देण्यात आलेली आहे। मंगेशकर रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत। मंगेशकर रुग्णालयात महिलेचा मृत्यू झाला आणि त्या प्रकरणी आता वातावरण चांगलंच तापलेलं दिसतंय। तर आता मंगेशकर रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड। सागर, काय सांगाल की मंगेशकर रुग्णालयाला आता कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे, काय अधिकची माहिती? आरोग्य उपसंचालकांनी आदेश दिल्यानंतर पुणे महानगरपालिकेकडून दीनानाथ हॉस्पिटलला कारणे दाखवा नोटीस जी आहे ती पाठवली जाणार आहे आणि या संदर्भातले एक कर्मचारी जो आहे ते सांगितलं दीनानाथ हॉस्पिटलला ही नोटीस घेऊन जाणार आहे। एक समिती जी 4 सदस्यीय समिती आरोग्य उपसंचालकांनी तयार केलेली आहे। त्यामध्ये आरोग्य महानगरपालिकेचे आरोग्य प्रमुख मीना बोराडे आहेत, त्यांनी ही नोटीस सुद्धा तयार केलेली आहे आणि पुढील 1 तासाभरात दीनानाथ हॉस्पिटलला नोटीस जाईल। झालेला प्रकार जो आहे त्या संदर्भातली माहिती घेतली जाईल आणि पुढील कारवाई जी आहे ती करण्यासाठी अहवाल आरोग्य विभागाला पाठवला जाईल। त्या संदर्भात एका ही नोटीस जी आहे ती पुणे महानगरपालिकेकडून दीनानाथ हॉस्पिटलला पाठवली जाते। जी धन्यवाद सागर दिलेल्या या सविस्तर अपडेट्स बद्दल। तर आपण पाहतोय पुणे महापालिकेकडून आरोग्य विभागाची नोटीस बजावण्यात आलेली आहे। कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे।